दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गुरुप्रसाद अपार्टमेंट, कसबा पेठ इथल्या सुप्रिया सचिन चिकटे वहिनींना आपण भेटणार आहोत. आता ज्या ठिकाणी मी उभा आहे ते जनार्दन पवळे संघाचा हा गणपती बाप्पाचं मंदिर. बाप्पाला नमस्कार करून सुरुवात करूया आजच्या भागाला आणि भेटूया चिकटे कुटुंबाला. मुलगी पहिल्यांदा बघायला ना. दुकानात नोकरी करतात, तिकडे मुली बघत नाही का? नवीनच लग्न आलं होतं, 15 दिवस झाले तर लग्न. मग लग्न नवीनच होतं. त्यांच्या लग्नाला 4 वर्ष झाली. त्या ज्यांच्या घरात दिले त्यांच्या घरात डोळ्यात पाणी येतं. कळलं का? आज सुनबाईंपेक्षा सासूबाईच जास्त नटले हो ना. नमस्कार. नमस्कार. उखाणा घ्या. होम मिनिस्टर साठी केला होता अट्टहास. सचिन रावांचं नाव घेते, आदेश भाऊंसाठी खास. अरे वा, द्या आता ओळख करू. हे माझे मिस्टर सचिन चिकटे, या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे बाबा सासरे, हे माझे दीर. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार हे बाबा. माझी आई आणि या आमच्या सगळ्या बिल्डिंग वरल्या. नमस्कार. आणि आता शेवटच्या खेळासाठी सगळ्यांनी आपापली नावं त्या काचेच्या हंडीत टाका. सुरुवात करतो गप्पा. नमस्कार. माहेर कुठलं? पंढरपूर. वा, पंढरपूरला कुठे? मंदिर, विठ्ठल मंदिराच्या जवळच. माझे वडील म्हणजे पुजारी तिथले, रुक्मिणी मातेचे. तुम्ही ठरवलं होतं की लग्नानंतर पुण्याला जायचं असं? नाही, असं काहीच ठरवलं नव्हतं. मग काय ठरवलं होतं? माझं लग्न ठरलं तेव्हा मी शिकत होते. ऍक्च्युली लास्ट इयर कम्प्लीट होत होतं माझं. तेव्हा स्थळ आलं, तेव्हाच जमलं. लगेच? लगेच पहिलं स्थळ? पहिलंच. कसं काय ते? दाखवायला आणलं होतं इथे. कोणाला? मला. मी आले होते म्हणजे इकडे ह्यांना बघायला. त्याच्यानंतर आवडलं एकमेकांना, जमलं. लगेच आवडले? लगेच. बोलवा मिस्टरांना. अहो या. नमस्कार. विश्वास होत नाही, जरा चिमटा काढा. तुम्हाला चिमटा काढू का हो? विश्वास होत नाही? तुम्ही आलात असं. तुम्ही आलात म्हणून. नाही, स्वप्न आहे. यांना जेव्हा दाखवायला आणलं तेव्हा तुम्ही घरी होता? पंढरपूरहून यायचं होतं. उशीर झाला. उशीर. मग तुम्हाला कधी येतील असं झालं होतं? थांबलो होतो, मग वाट बघत होतो कधी येणार. वाट बघत होता? मलाही टेन्शन होतं जरा. हा, कसलं? मुलगी पहिल्यांदा बघायला ना. मुलगी पहिल्यांदा. बरं आहे, दुकानात नोकरी करतात, तिकडे मुली बघत नाही का? बरं, पंढरपूरला गेला होता लग्नानंतर? गेलाच असाल ना दर्शनाला. व्हेरी गुड. मग तेव्हा काय झालं? तुमची गाडी कशी काय हरवली? गाडी ऍक्च्युली आम्ही मित्राच्या लग्नाला गेलो होतो इथे हा, पुण्यामध्ये. करवेनगरला. हा. तेव्हा आम्ही नो पार्किंग मध्ये गाडी लावली होती पुण्यात. पुण्यामध्ये. नवीनच लग्न आलं होतं, 15 दिवस झाले तर लग्न. मग लग्न नवीनच होतं? अच्छा अच्छा, नवीन लग्न झालं होतं. अच्छा अच्छा. मग ती गाडी नो पार्किंग मध्ये उचलली. आम्ही बाहेर आलो तर गाडी दिसली नाही. तर यांना वाटलं गाडी हरवलीच आपल्याला. कोणी हरवली म्हणलं, रडायला लागले. तिला म्हटलं थांब थांब, पुणे गाडी मिळेल आपल्याला. उचलून नेली असेल, मिळेल आपल्याला गाडी. तुम्ही काय रडायलाच लागलं की गाडी हरवली आपल्याला. नवीन लग्न आलेलं आणि अशी गाडी. तर नवीन लग्न झालेलं आणि गाडी जुनी होती. गाडी पण नवीन होती, पण असं कोण घेऊन गेलं अचानक?
हा म्हणून तुम्हाला वाटलं की आपल्या पायगुणाने गाडी गेली. नाही असं नाही. नाही मग? त्याला दाखवलं मी वाटली खाली तिथं लिहिलं असतं ना आपला नंबर असतो पुढे गेली गाडी ते दाखवलं. आवडती भाजी कुठली? बटाटा. बटाटा. तुमची कुठली हो? बटाटा. बटाटा. बटाट्याची भाजी कशी करतात सांगा तर. फोडणी वगैरे देऊन आपण नेहमी करतो रेग्युलर. फक्त फोडणी द्यायची आणि अख्खे बटाटे बटाटे उकडून घ्यायचे. बटाटे उकडून घ्यायचे. हा बरं. त्याची साल वगैरे काढून कट करून काय सालं कट करायची? बटाट्याची साल काढून हा. बटाटे कट करून घ्यायचे. फोडी आपल्या करतो आपण. बटाट्याच्या फोडी करायच्या. हा. हा नंतर फोडणी तेल टाकायचं. कशात? कढई घ्यायची किंवा पॅन. पण गॅस बीस पेटवायचा ना? गॅस पेटवायचा. हा मग ते कधी सांगणार तुम्ही? हा. गॅस पेटवायचा. हा. तेल घालायचं त्याच्यामध्ये. फोडणी. कसं गॅस मध्ये? काय कढई. गोंधळ करताय तुम्ही? मला सांगा. हे बघा परत सांगा. हा नीट सांगा. घाबरू नका. बटाटे उकडून घेतले आपण. कसे उकडतात? हातात घेतली की? तसं नाही. मग मुळात मला माहीतच नाही बटाट्याची भाजी कशी करतात. तर कुकर घ्यायचा फर्स्ट. आता कुकर घ्यायचा. हा. हा, कुकर घ्यायचा. कुकर मध्ये बटाटे उकडवायला लावायचे. कुकर मध्ये बटाटे काय आत ठेवायचे? हा. झाकण उघडत पाणी घालायचं त्याच्यामध्ये. कशात? कुकर मध्ये. हा पाणी झाकण घातलं. लावायचं. हा. मग ते गॅसवर ठेवायचं. गॅस. गॅस चालू करायचा. गॅस पेटवायचा. हा मग नंतर बटाटे उकडतील. 2-3 शिट्ट्या आल्या कुकरच्या की बटाटे. शिट्ट्या वाजवायच्या बाहेर उभं राहून. मग कुकरच्या शिट्ट्या वाजवल्या. कुकरच्या शिट्ट्या. हा त्याच्यानंतर बटाटे उकडून होतील मग आपले तयार. मग ते जरा गार पाण्याखाली थोडं घालून त्याचं काय? साल. कुकर? बटाटे बटाटे. गार पाण्याखाली ठेवून त्याचे साल काढून साल काढलं. मग ते हा. आपण कट करून घ्यायचे बटाटे. बटाटे कट करायचे. हा नंतर कढई घ्यायची. कढई घ्यायची. गॅसवर ठेवायची. हा त्याच्यात तेल टाकायचं. हा फोडणी घालायची. हा पण गॅस पेटवायचा नाही. गॅस पेटवायचा ना. अच्छा अच्छा तो मगाशी पेटलेलाच आहे. हा त्याच्यावर ठेवायचा. हा. त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरून कांदा टाकायचा. कांदा चिरायचा आणि बाकी टाकायचं. हळद टाकायची थोडीशी. हळद टाकायची. बटाटे टाकायचे. हा मिरची थोडी चवीला. मिरची किंवा तिखट अख्खी? काही नाही कट करून कट करून. हा आणि ते टाकायचं. हलवायची पूर्ण भाजी. भाजी हलवायची. हो. हा आणि कोथिंबीर टाकायची. मग चिरली कुठे कोथिंबीर? अख्खीच टाकायची? थोडी चिरून टाकायची. चिरून टाकायची. अशा तऱ्हेने भाजी झालेली आहे बटाट्याची. आणि आता या खेळामध्ये कोण बाजी मारतं ते आपल्याला बघायचं. बरं आता या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. हा आणि या वस्तू ठेवलेल्या असताना काय नियम माहिती आहेत तुम्हाला या खेळात? हो. काय? 1 रुपयाचं टॅग निघाला तर वस्तू मिळेल. तर वस्तू मिळणार. 4 वस्तू 4 संधी. आता तुम्ही ठरवायचं कुठल्या 4 वस्तू घ्यायच्या आणि कुठे तो 1 रुपया तुम्हाला मिळणार. जर 1 रुपया मिळाला तर सगळ्या वस्तू तुमच्या. हा MP3 प्लेअर म्हणून पहिले आहे. उचला. 1 रुपया. अरे अभिनंदन. आता कुठलेही 3 उचला. चला आता जास्तीत जास्त पैसे मिळवण्याचा प्रयत्न करा. हा सासूबाई सांगतायत म्हणजे साफसफाईला बरं पडेल. 1000. 1000. 10. 50. 50 घ्या ते. चला 1061. अभिनंदन. थँक्यू. 1061 रुपये मिळाले. नमस्कार. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. एक सांगू का आज सुनबाईंपेक्षा सासूबाईच जास्त नाटले. हा ना? बोला सासूबाई. 3 वर्ष लग्नाला होतील. हा आता तरी सगळं तिने घर ताब्यात घ्यावं हा. आणि मला विश्रांती द्यावी. आता माझं 49 वय आहे. अशी माझी इच्छा आहे नाही नाही की मान्य आहे. तिने सगळं करावं नाही आणि त्या तिला शिकवलंय मी आतापर्यंत. मान्य आहे पण त्या ताब्यात घेतील तुम्ही दिलं पाहिजे. मी द्यायला तयार आहे. होय ना? हो. ओके. काय हो तुमचं म्हणणं? तोच मुद्दा होता माझा. हा तिच्या हातामध्ये द्यायला पाहिजे हा. तर ती टेक ओव्हर करू शकेल. काय हो? करेल ती मी काम द्यायला तयार आहे. सगळं. कधी ती कामं करेल. कधी अगदी आत्तापासून सुद्धा मग काय प्रॉब्लेम आहे? काय हो तुम्ही घ्यायला तयार नाही? नाही नाही. बरं ठीक. पुढचा आरोप. नणंद खूप आळवी आहे. काय बोललं की लगेच डोळ्यात पाणी येतं. ती आता तशी नवीनच आहे अजून. तिला कसं जरा किती वर्ष समोर झाली लग्नाला? 3 वर्ष झाले तरी 3 वर्ष होतील आता पूर्ण. स्वभाव बदलला पाहिजे. 3 वर्ष लग्नाला झालेत. कोणी काय बोललं तर ते ऐकून घ्यायला पाहिजे. रडायला नाही पाहिजे. समजून घेतलं पाहिजे की मोठा माणूस काय सांगते, आई किंवा अजून कोण. आता कळलं? 3 वर्ष झालेले आहेत तिच्या लग्नाला. त्यांच्याकडे बघा जरा. हो त्यांच्याकडेच बघते. तिला कसा स्वभाव. त्यांच्या लग्नाला 4 वर्ष झाली. त्या ज्यांच्या घरात दिले त्यांच्या घरात डोळ्यात पाणी येतं. कळलं का?
इतक्या परखड बोलतात. थांबा आता बोला. स्वभाव बदलते ते, थोडा वेळ पाहिजे तिला. ती स्वभाव 3 पंढरपूर साईडची असल्यामुळं पंढरपूर थोडा वेळ साईडची जरी लागतो, बाकी काही असली नाही. तरी आता 3 वर्ष ती पुण्यात आहे. 3 वर्ष म्हणजे खूप वेळ झाला. 10 वर्षानंतर तिच्यात सुधारणा झाली तर त्याला काय उपयोग नाही ना. का काय का नाही, उपयोग करेल नाही? ती. 3 सुधारणा करेल वर्षामध्ये ती. आता आई थोडा तिला फक्त वेळ तिने जातो. सगळं घर हातात घेऊन आई वडिलांना विश्रांती दिली पाहिजे असं माझं पण म्हणणं आहे. हा पण बरोबर. माझा एक तुम्ही कुठे आरोप आहे. असता? मी सुखसागर नगरला असते. मग तिथे सुखात राहा ना तुम्ही. मी सुखात आहे पण मला असं वाटतं ना आई वडील पण सुखात राहिले पाहिजे. आहेत आई वडील पण सुखात आहेत. वाटत नाहीये ना. मी आहे ना त्यांच्यावर. इकडे सुख सागर मध्ये राहतायत आणि इकडे सागरात मंथन करतायत. पुढचा आरोप कोण करणार? मी मोठी जाऊ आहे. कसबापेठ आणि शुक्रवारपेठ खूप जवळ आहे. तरी तिचं येणं जाणं अजिबात नाहीये आमच्याकडे. हो. अगदी बोलवलं की काहीतरी तेवढ्या पुरतं येते आणि लगेच तिचं येणं जाणं कायम ठेवावं ही माझी बोला. इच्छा आहे. आणि तिला कसं अजून गाडी येत नाही तिला, त्याच्यामुळे ती येऊ शकत नाही तिकडं. नाही रिक्षा आहे ना पण पुण्यामध्ये. हा पुण्यामध्ये कुठल्या परिस्थितीत तुटवडा नाही आपल्याकडे. बरोबर. हे कोण रिक्षा आहे, गाड्या आहे, टॅक्सी भरपूर आहे. धीर आहे. मोठा देर आहे मी. बोला बोला. तेच म्हटलं तिने आपल्या चिठ्ठेदारांनी संबंध ठेवायला पाहिजेत. हा. जसं आईने टिकवलं वडिलांनी टिकवलं तसं ह्या दोघांनी पण टिकवावं Correct आहे. अशी आमची इच्छा आहे. बोलवता येतात बिल बोलवता येतच नाही वगैरे. खरं आणि आडनावातच चिकटेपण आहे. तर चिटकून राहावं. ते चिकटून राहावं. कळलं का? नाही, लांब असून जवळच आहे आपण, तसं काय म्हणत आणू नका. तुम्ही जे रात्री जरी बोलवलं तरी आम्ही. मग बोलवता फक्त येणार हा, आहे मग. त्याशिवाय येणार नाही. नाही कारण पुढच्या वेळेला तुम्हीच बोलाल ना सारखे येतात म्हणून. जरा तुम्ही बाहेर जाऊ. तुम्ही आत या. आता तुम्ही आरोप खोडून काढायचे. आणि आता चला हे चिकटे उभे आहेत. हा आता यांच्यावर आरोप करायचे. कोण? सगळ्यात आधी आई. काही नाही, त्यांनी आता फक्त बायकोला सगळं समजावून सांगावं कसं वागावं ते. कारण आता शहरातलं वातावरण आणि तिथल्या वातावरणात फरक पडतो. तर त्यांनी सांगावं की आई जे काय सांगते ते काही चुकीचं नाही, समजून घे. सासू म्हणून बघू नकोस, आई म्हणून बघ, असं त्यांनी समजून सांगावं. बरोबर आहे. ते मला सांगतात पण प्रत्येक वेळी समजून. मी पण आता सगळ्यांना समजून घेईन आणि आई म्हणतात तसंच वागेन. वा वा व्हेरी. पुढे आता नणंदबाई बोला. आता बोला. आता बोला. त्याने तिचा आळवा स्वभाव बदलावा. हा. घरी फोन केला की कधी लवकर येत नाही. 10 मिनिटं सांगतो आणि 1 तासाने घरी येतो. ते त्यांना बाहेर गेले ना, ते कामामध्ये असतात. कधी कधी वेळ लागू शकतो कारण गोल्डचं काम आहे तिथे PNG मध्ये. त्यामुळे सांगू नाही शकत टायमिंग आपण पण. त्याच्यामुळे त्यांना उशीर होतो. तरी आता त्यांना मी सांगेन लवकर येण्याचा प्रयत्न करा. फारच बोलताय. बर चला अजून कोणाला काय? बघितलं लगेच मुलावरती आरोप म्हटल्यावर चिकटे गप्प जायले सगळे. तुम्ही आहात. बरं आता सुनेवरती सगळ्यांनी तक्रारी केल्या. जे काही मनातल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बोलल्या. आता यांच्या या 3 वर्षाच्या संसारामध्ये, या घरातल्या वावरण्यामध्ये काही चांगले गुण सुद्धा तुम्ही सगळ्यांनी हेरले असतील. ते कौतुकाचे 4 शब्द आता प्रत्येकाकडनं आम्हाला ऐकायचे त्यांच्याबद्दल. मी जरी तिला बोलले तरी ती लगेच समजून जाते. हा तिच्यातला चांगला गुण आहे की ते मनात धरून ठेवत नाही. कुठली गोष्ट मनात कुठलीही गोष्ट नाही, लगेच ती माझ्या गळ्यात पडून रडणार. आई तुम्ही सांगितलेलं ते मला पटलं. हा चांगला गुण आहे. मला असं वाटतं मगाशी तुम्ही म्हणालात खरंच आहे की म्हणजे सासू म्हणून नाही मुलीसारखं वागवते. म्हणजे मी सुद्धा वागवते तिला. आई बोला. बोला आई. मुलीतला चांगला गुण कोणता आहे असं वाटतं? सांगितलेलं ऐकते ती व्यवस्थित. आणि लग्न झाल्यानंतर म्हणजे शिक्षण झालं. मार्चमध्ये परीक्षा झाली आणि 1 महिना एप्रिलचा होता आणि लगेच मे मध्ये लग्न झालं. त्यामुळे तिला कामाची एवढी सवय नाहीये. पण त्यात ऐकणं हा गुण आहे. सुखी आहे पण सगळं किती छान. खूप समजून. नणंदबाई. खूप प्रेम आहे. तुम्हाला मी मगाशीच म्हटलं आमच्या दोघींमधलं नातं मैत्रीचं आम्ही दोघी. आणि ती अगदी छोट्या छोट्या गोष्टी माझ्याशी शेअर करते. आणि मी पण तिला माझी एक धाकटी बहीण मैत्रीण म्हणून सल्ला देत असते आणि ती सगळं ऐकते. सगळ्यांना मन मिळावं स्वभाव तिचा आणि सगळ्यांना घेऊन वावरणारी आहे. सगळे लागतात तिला. बरं मला आता तुम्हाला विचारायचं, या सगळ्या आरोपांवरती सगळ्यांचं बोलणं आपण ऐकलं. कोणी कौतुक केलं, कोणी तक्रार केली. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या आरोपांवरती? सगळं आईंच्या म्हणण्यानुसार मी आता घरातलं सगळं करायला प्रयत्न करीन उद्यापासूनच. ताईंच्या म्हणण्याप्रमाणे कोणी आता बोललं तर समजून घेईन, डोळ्यात पाणी न आणता. आणि आज त्याचं दाखवलंय त्यांनी. आणि मोठ्या जाऊबाईंच्या म्हणण्यानुसार मी जाईन आता त्यांच्याकडे. महिन्यातून एकदा तरी जाईन नक्कीच. आणि सगळ्यांना मिळून मिसळून घेण्याचा प्रयत्न करेन. किती छान. तेव्हा आता या माऊलीला झी मराठीकडून
हा तन्मणी देणार आहोत, कारण हा डोळ्यात आलेलं नाही पाणी आणि कधी येऊही नाही पाणी. थँक्यू. अभिनंदन. आणि आता पैठणीच्या खेळामध्ये बघूया या भर उन्हामध्ये कोणाची निवड होणार आहे. घ्या एक चिठ्ठी काढा कुठली, द्या इकडे. आणि नाव आहे श्रद्धा राहुल बोधले. नमस्कार, नाव सांगा. माझं नाव श्रद्धा राहुल बोधले. माहेर कुठलं? शेवगाव, पैठणच्या अलीकडे. पैठणच्या अलीकडे. वा, एकीकडे पैठण एकीकडे पंढरपूर, बरं चाललंय. वारीला गेल्यासारखंच वाटायला लागलंय मला. आणि मग तुमचं लग्न कधी झालं? माझं लग्न 2003 मध्ये झालं. 2003. कसं काय? अरेंज मॅरेज झालं लग्न. आता काय करतात मिस्टर? म्हणजे 2 व्हीलरचं गॅरेज आमचं स्वतःच. हो, स्वतःच. मग आता त्यांना माहितीये तुम्ही इकडे आलाय? नाही. मग आज काय पुण्याला राऊंड मारणार पैठणीने? जिंकला मिळाली तर बरं, पण फोन तर नक्की करा. हो, नक्की नक्की. चला. आणि आता खेळासाठी तयार आहात तुम्ही? हो. चला आपण शुभेच्छा देऊया दोघींनाही. आणि आता पैठणीचा खेळ. दोघींनाही 10-10 संधी. इथून चेंडू टाकायचा आणि समोर जाऊन तो निळ्या रंगाच्या प्लास्टिकची जे त्रिकोण आहेत त्यामध्ये जाऊन तो थांबला पाहिजे. ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे टाका. एक. हळू हळू हळू. एक. दोन. आता नाही वारा यांचा. 3. थांबा थांबा थांबा, तुम्ही थांबा. आता तुम्ही 5. 1. पुढचे 5 टाका. चार. या. 5 संपले की ते भांडं पण टाका. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू मिस्टर बोधलेंना द्या. उपविजेत्या ठरल्या चिकटे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या बोधले वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. हळूहळू हळूहळू हळू. गुरुप्रसाद अपार्टमेंट कसबा पेठ या ठिकाणी रंगलेला हा होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.